आता आपण सांबर रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे डाळ शिजून घेतलेली आहे। याच्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ टाकून शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर हा दुधी भोपळा आहे, हा शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, कढीपत्ता, त्यात लाल तिखट, हळद, मोहरी, हे चिंच आणि गूळ मिक्स करून ठेवला आहे, सांबर मसाला आणि हे अद्रक लसणाची पेस्ट आहे। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत। मोहरी टाकली आहे। आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत। त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत। कांदा चांगला लाल होईस्तोवर ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण डाळ ही चांगली घोटून घेऊया। डाळीमध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत। हे चांगलं तर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। डाळ ही अशा प्रकारे घोटून घ्यायची आहे। कांदा हा चांगला भाजलेला आहे। याच्यामध्ये आता आपण टोमॅटो ऍड करणार आहोत। आता याच्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत। हे आता 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवर चांगलं परतू द्यायचं आहे। झाकून ठेवलं आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण अर्धा चम्मच लाल तिखट टाकणार आहोत। त्यानंतर 2 चम्मच सांबर मसाला टाकणार आहोत। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण भोपळा टाकणार आहोत। आता हा मसाला आपण 1 मिनिट चांगला परतून घेणार आहोत। आता हा मसाला चांगला परतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता डाळ ऍड करणार आहोत। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता हे गरम करून पाणी टाकायचं आहे। हे पाणी आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत। जशी आपल्याला क्वांटिटी हवी आहे तसं टाकायचं आहे। आता मी 1 चम्मच मीठ टाकणार आहे। हे पाणी चिंच आणि गुळाचं आहे। हे मिक्स आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर चांगली उकळी येऊ द्यायची आहे। झाकून ठेवते आता मी याच्यामध्ये। सांबर चांगलं उकळलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत। हे पहा, सांबर रेडी झालेला आहे। धन्यवाद।